विद्यार्थी मित्रांनो, अशी ट्रिक्स तुम्ही पाहिलीच नसेल. अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. पहा इकडे, सरळ व्याजाने 5,000 रुपयांनी रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजात दरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? अरे पहिले टक्के काढण्याऐवजी काय करायचं ते सांगतो. 600 रुपये वाढ झाली, इथे लिहून ठेवा 600 रुपये. व्याज काढून घ्यायचंय आपल्याला, मूळ रक्कम या ठिकाणीच ठेवायचंय. आता 3%, 5,000च्या 3%, 5 त्रिक 15, 150 रुपये वाढले, गुणिले 3 वर्ष कंटिन्यू वाढले, 450 वाढ झालेली आहे मित्रांनो. हे 450 याच्यात ऍड करायचे आणि टोटल रकमेमध्ये, मूळ रकमेमध्ये सर्व व्याज ऍड करायचे मित्रांनो. 6 4 10, 1050 आलं आणि ह्याचं उत्तर 6,050 हे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो, एकदा परत रील बघा काय काय केलेलं आहे मी. मुद्दलावर फक्त 3% वाढवले, अगोदरच्या व्याजामध्ये प्लस केलेलं आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. 10 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर येऊन जातं. धन्यवाद मित्रांनो. प्रश्न आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा. येणारे प्रत्येक प्रश्न आपल्याला एक आयडिया देऊन जाणार आहेत. जय महाराष्ट्र मित्रांनो.